वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैने निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. विठ्ठल 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 लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. यदक्षरमणाख्येयमानन्दमजमव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतम्. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. दयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे, सारस्वतागवे जिव्हेसिये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुमणे, रस होती ओळगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती, खुण हाता चढे संपूर्ण तत्वभेदे. श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसो निठाये, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारो नियाता, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय संत चरण रज महिमा प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. परम पावन असणाऱ्या या चैत्र मासाच्या पर्व काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त अर्थातच रामनवमीच्या या उत्सवानिमित्त संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह
आणि या उत्सवातील आजची सेवा महत् भाग्याने माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता या ठिकाणी प्राप्त आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे. अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी एक सुंदर गोमट आणि सुलभ असं एक साधन सांगितलेलं आहे की ज्या साधनाच्या द्वारे परमार्थ करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची परिवर्तन घडणार आहेत. कोणकोणत्या प्रकारची परिवर्तन घडतात हा सगळा विचार या अभंगातून तुकोबरायांनी आपल्याला सांगितलेले आहे. प्रभू रामचंद्रांच्या या रामनामासंबंधी आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्याकरता काय घडावं लागतं, केव्हा रामनामाविषयी आवड निर्माण होते आणि अंतःकरणामध्ये असणाऱ्या वासनेचं बीज जळून जाण्याचं कारण काय आहे, ते कशाच्या द्वारे होतं वगैरे अनेक पद्धतीचा विचार महाराजांनी सांगितला. आणि या सगळ्या गोष्टींची परिवर्तन घडण्याकरता एक सुंदर गोमट आणि सोपं एक साधन महाराजांनी सांगितलं. ते साधन म्हणजे संत चरण रज. आणि त्या संत चरण रजाचा महिमा महाराजांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगासंबंधी थोडंसं बोलायचं ठरलं तर हा जो अभंग तुकोबरायांचा आहे तो हा अभंग गाथेच्या इतर प्रतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेच्या ज्या काही प्रसिद्ध प्रती आहेत त्यामध्ये ओळीची गाथा देवडीकर प्रत आहे आणि त्याचप्रमाणे सद्गुरु जोग महाराजांनी ज्या गाथेचं वर्गीकरण केलं अशी गुरुवर्य मामांची गाथा आहे. अशा 3 गाथा प्रामुख्याने संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत. पण त्यामध्ये देवडीकर प्रतीमध्ये ओळीच्या गाथेमध्ये हा अभंग आपल्याला पाहायला मिळत नाही. हा अभंग फक्त संस्थेची जी प्रत आहे की ज्याचं सद्गुरु जोग महाराजांनी वर्गीकरण केलेलं आहे त्याच गाथेमध्ये हा अभंग पाहायला मिळतो. इतर प्रतीमध्ये हा अभंग नाही आणि म्हणून फड परंपरेमध्ये हा अभंग म्हटला जात नाही. हा अभंग फक्त संस्थेच्या परंपरेमध्ये म्हटला जातो, कीर्तनाच्या सेवेकरता घेतला जातो. वैकुंठवासी गुरुवर नतुसिंग बाबा असा इतिहास सांगायचे. सद्गुरु जोग महाराज हा अभंग कीर्तनाकरता घेत असत. एकदा पंढरपूरला फड परंपरेमध्ये सद्गुरु जोग महाराजांनी अभंग कीर्तनाकरता घेतला. त्यावेळेस आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या फड परंपरेच्या मंडळींनी यावर आक्षेप घेतला आणि सांगितलं महाराज हा अभंग देवडीकर प्रतमध्ये नाही. कारण ती सगळी मंडळी देवडीकर प्रत प्रमाण मानणारी मंडळी होती. त्यांनी सांगितलं महाराज हा अभंग आमच्या प्रतिमध्ये नाही, देवडीकर प्रतिमध्ये हा अभंग नाही, तुम्ही कस काय सेवेकरता घेताय. त्यावेळेस सद्गुरु जोग महाराजांनी काठीवर केली आणि जोग महाराज म्हणाले कोण म्हणताय हा अभंग तुकोबरायांचा नाही, मी सांगतोय हा अभंग तुकोबरायांचाच आहे. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरु जोग महाराज या अभंगावर कीर्तन करायचे. गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर मामाई या अभंगावर कीर्तन करायचे. असा प्रासादिक आणि सुप्रसिद्ध असणारा हा अभंग आपल्या संस्थेच्या प्रतीमध्ये हा संतपर प्रकरणामध्ये घातलेला असा अभंग आहे. या अभंगातून तुकोबरांनी संत चरणरज महिमास प्रतिपादन केलेला पाहायला मिळतो. जगद्गुरु तुकोबरांच्या वाङ्मयाचं चिंतन आपण केलं, जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेचं पारायण आपण केलं तर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते की जगद्गुरु तुकोबराय आपल्या संपूर्ण वाङ्मयामध्ये एक भगवान परमात्मा सोडला आणि ती भगवत रूपता ज्या संतांना प्राप्त झालेली आहे असे संत महात्मे सोडले तर इतरांचं कुणाचंही वर्णन करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांच्या वर्णनाचे प्रामुख्याने 2च विषय आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे भगवान परमात्मा आणि दुसरे संत महात्मे. या दोघांव्यतिरिक्त जगद्गुरु तुकोबराय कुणाचंही वर्णन करताना आपल्याला दिसत नाहीत. स्वतःही तुकोबराय कुणाचं वर्णन करत नाहीत आणि आपल्यालाही उपदेश करताना तुकोबरायांनी हेच सांगितलंय, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर कुणाचा मोठेपणा वर्णन करण्याचा प्रसंग आला एका पांडुरंगाशिवाय कुणाचं वर्णन करू नका. कीर्ती
दोन प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. महाराजांनी आपल्याला निक्षून असं सांगितलं, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर कुणाचा मोठेपणा वर्णन करायचं असेल तर एका पांडुरंगाशिवाय इतर कुणाचा मोठेपणा वर्णन करू नका. वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. मानवाची कीर्ती सांगण्याच्या भानगडीमध्ये मनुष्याने पडू नये. वर्णन करायचं असेल तर एका पांडुरंगाचं वर्णन करावं. आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये स्तुती करण्याचा प्रसंग आला अथवा निंदा करण्याचा प्रसंग आला तर एका पांडुरंगाशिवाय दुसरं कुणाचंही करू नये. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, अधमतोवेची व्यर्थवाणी. एका पांडुरंगाचंच वर्णन करावं. स्तुती करायची ठरली, निंदा करायची ठरली, पांडुरंगाचीच करावी. इतर सामान्य मनुष्याच्या स्तुती निंदेच्या भानगडीमध्ये पडू नये. तुकोबारांनी म्हटले, स्तवुनी नरा केला आयुष्याचा मातेरा. इतरांचं वर्णन करू नये. तुकोबारे सुद्धा इतरांचं वर्णन करत नाहीत. म्हणून तुकोबारांच्या वाङ्मयामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने तुकोबाराय भगवान परमात्म्याचं वर्णन करतात आणि संत महात्म्यांचं वर्णन करतात. किंबहुना थोडं पुढे जाऊन बोलायचं ठरलं तर भगवंताच्या वर्णनापेक्षा तुकोबारांना संतांचं वर्णन करणं अत्यंत प्रिय आहे. जसं ज्ञानोबरायांचं वाङ्मय पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की ज्ञानोबरायांना सुद्धा संत वर्णनाबद्दल असणारी जशी प्रीती आहे तीच प्रीती आपल्याला तुकोबारायांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. ज्ञानोबरायांना जसं संत स्तवनाबद्दल प्रेम अंतःकरणामध्ये आहे. ज्ञानोबराय भगवान परमात्म्याचं वर्णन करत नाहीत असं नाही, देवाचंही वर्णन करतात, पण संत वर्णनाबद्दल काही वेगळंच प्रेम ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये पाहायला मिळतं. म्हणून पहा, गीता ग्रंथावर भाष्य करत असताना गीता ग्रंथामध्ये संत वर्णनाची पदं आल्यानंतर त्या पदावर ज्ञानोबराय विस्ताराने भाष्य करतील यात आश्चर्य नाही. पण यदा कदाचित बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे, ज्यावेळेस श्लोकाच्या एखाद्या पदामध्ये संत वर्णनाचा विषय आलेला नसावा पण त्या ठिकाणी सुद्धा ज्ञानोबराय विस्ताराने संत वर्णनच करतात. यामध्ये आश्चर्य पाहायला मिळतं. विठ्ठल विठ्ठल इतकं विस्ताराने ज्ञानोबरांनी संतांचं वर्णन करावं की सद्गुरू निवृत्तीनाथ दादा समोर विराजमान आहेत. ज्ञानोबरांनी संतांचं वर्णन करत करत बसावं आणि हे अधिक वर्णन झालं की सद्गुरूंना शेवटी समोर बसून आज्ञा करावी लागते. अरे ज्ञानोबा, तू संत स्तवनी रतसी, तरी कथेची सेन करीसी, की निराळी बोल देखसी सनागर. श्रीमंत निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरांना आज्ञा करतात, तू संत स्तवनी रतसी. संतांचं स्तवन करण्याकरता एकदा तू रत झाला तर तुला कथेची आठवणही राहत नाही की आपण कोणत्या पदावर भाष्य करतोय. जसं हल्लीच्या कीर्तनकारांना राहत नाही तसंच घडतं हे की आपण कोणता अभंग घेतलेला आहे आणि कोणत्या अभंग घेतल्यानंतर कोणत्या पदाचं चिंतन आपण करायला पाहिजे, पूर्ण अभंग आपण सोडवला पाहिजे, याचा जसा विसर कीर्तनकारांना पडतो ना तसंच ज्ञानोबरायांचं घडतं. ज्ञानोबरायांना सुद्धा कथेचा विसर पडतो. पण ज्ञानोबराय कथा सोडून जरी बाजूला गेले तरी सुद्धा ज्ञानोबरायांचं बोलणं कसं आहे, सद्गुरू निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबरायांचा गौरव करतात की निराळी बोल देखसी सनागर. जरी श्लोकाचं पद सोडून ज्ञानोबराय बोलायला लागले तरी ज्ञानोबरायांचं बोलणं मात्र सनागर अत्यंत गोड आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजेच तात्पर्य अर्थ मला सांगायचा आहे, ज्ञानोबरायांच्या अंतःकरणामध्ये संत वर्णनाबद्दल जशी प्रीती आहे तशीच अत्याधिक प्रीती तुकोबारायांच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी देवाचं वर्णन केलं नाही असं नाही, देवाचं वर्णन तर तुकोबाराय करतात, पण देवाच्या वर्णनापेक्षा सुद्धा संत वर्णनाबद्दल तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये अधिक प्रीती आपल्याला पाहायला मिळते. संतांचं वर्णन समोर आलं की तुकोबारायांच्या वाणीला एक वेगळाच बहर येतो. कसा बहर येतो? ऋतू वसंताचा आला, फळी फुली बहरला. जसं वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर ना तरी उद्यानी माधवी पडे, तेत वन शोभेची खाणी उघडे, ज्ञानोबरांनी वर्णन केलं. तसाच बहर तुकोबारायांच्या वाणीला येतो आणि तुकोबारायांची वाणी संत वर्णन करण्याकरता प्रवृत्त होते. मग संत वर्णन करत असताना तुकोबारायांनी अनेक पद्धतीने संतांचं वर्णन केलेलं आहे. कोणकोणत्या पद्धतीने केलेलं आहे? 4 प्रकारचे मुद्दे तुमच्या समोर मला ठेवायचे.
संतांचं वर्णन करताना कधी कधी जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या अंगी विलसत असणाऱ्या कधी कधी गुणांचं वर्णन करतात. कधी कधी तुकोबाराय संतांच्या अवतार कार्याचं वर्णन करतात. कधी कधी तुकोबाराय संतांची लक्षणं वर्णन करून सांगतात. तर कधी कधी तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करून सांगतात. विठ्ठल कधी कधी जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करत असताना संतांच्या ठिकाणी असणाऱ्या अनेकविध गुणांचं वर्णन करतात. काय व्यवहारामध्ये विचार करायचा ठरलं तर मनुष्याने गुणसंपन्न असलं पाहिजे. एखादा तरी गुण मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायला पाहिजे. आणि ज्याच्या अंगामध्ये एखादा गुण आहे ना तोच व्यक्ती लोकांना हवासा वाटतो की नाही. वा वाटे जना तुका मने साठी गुणा. ज्याच्या ठिकाणी गुण आहे असा गुणसंपन्न व्यक्ती व्यवहारामध्ये कुणालाही हवासा वाटतो. आणि म्हणून व्यवहारामध्ये एखाद्या व्यक्तीला गुणसंपन्न व्हायचं आहे, एखादा गुण आत्मसात करायचा म्हटला की त्याला कष्ट घ्यावे लागतात. कष्टाची पराकाष्ठा करावी लागते तेव्हा एखादा कुठं गुण आपल्या जीवनामध्ये आत्मसात होत असतो. पण संत जीवनाचा विचार करायचा ठरला तर संत जीवनामध्ये अनेक गुण आहेत, एकच गुण नाही. आणि हे सगळे गुण संपादन करण्याकरता संतांना कोणत्याही प्रकारचे कष्ट करावे लागत नाहीत. सगळे गुण स्वतःहून येतात आणि संत जीवनाचा आश्रय करतात. विठ्ठल विठ्ठल. 16व्या अध्यायामध्ये चिंतन करताना दोन प्रकारची संपत्ती सांगितली. एक दैवी संपत्ती आणि दुसरी आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीचं चिंतन करताना दैवी संपत्तीचे 26 गुण भगवान परमात्म्याने अर्जुनास सांगितले. 16व्या अध्यायातल्या पहिल्या 3 श्लोकांचा विचार करा. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. पुढचे 2 श्लोक पाहून घ्या. या 3 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा विचार अर्जुनाला सांगितला. आणि संत जीवनाचा जर आपण विचार केला तर हे सगळे दैवी संपत्तीचे गुण संत जीवनाचा आश्रय करून राहतात. जीवाला गुण संपादन व्हावं लागतं, पण हे सगळे गुण स्वनामधन्य होण्याकरता संत जीवनाचा आश्रय करून राहतात. म्हणून संत जीवनामध्ये हे सगळेच गुण आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानोबरांनी 16व्या अध्यायामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय की गुण कुसुमांची माळा घेऊन हे मुक्ती बाळा वैराग्य निरपेक्षाचा गळा गिवसीत पावे. हे सगळे गुण शोध संत जीवनाचा आश्रय करतात. आणि म्हणून संत जीवन सुद्धा सर्वांना हवंसं वाटणार आहे. म्हणून संतांच्या जीवनामध्ये अनेक गुण आहेत. या सगळ्या गुणांचा विचार करताना तुकोबाराय या गुणांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. मग कधी कधी एखादा गुण तुकोबारायांच्या समोर आला की तो गुण वर्णन करण्याकरता तुकोबारायांनी एक अभंग खर्ची घातलेला पाहायला मिळतो. कधी कधी एकाच अभंगामध्ये तुकोबारायांनी अनेक गुणांचं दिग्दर्शन केलेलं पाहायला मिळतं. उदाहरण म्हणून सांगायचं ठरलं, औदार्य नावाचा गुण संतांच्या जीवनामध्ये आहे. ज्ञानोबरांनी सुद्धा वर चिंतन करताना म्हटलं संतांच्या ठिकाणी असणारं औदार्य कसं आहे. या संतांच्या औदार्याला कशाची उपमा देता येत नाही. मेघाची द्यायला गेलं, मेघ उदार परी ओसरे मनोने उपमेसी न पुरे. हे संतांचं हे औदार्य तुकोबारांनी पाहिलं. आणि या औदार्याचं चिंतन करताना तुकोबारांनी एक अभंग खर्ची घातला दुकान देती आली या सिदान संत उदार उदार भरले अनंत भांडार. या सगळ्या अभंगाचं चिंतन केलं तर या संपूर्ण अभंगामध्ये तुकोबारांनी संतांच्या औदार्य नावाचं गुण वर्णन करून आपल्याला सांगितलं. उदाहरण दाखल दुसरा एक अभंग सांगतो की त्या अभंगामध्ये तुकोबारांनी एकच गुण नाही अनेक गुणांचं चिंतन करून आपल्याला सांगितलं. मोकळे मन रसाळ वाणी मोकळे मन मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न याची गुणी
अभंगामध्ये तुकोबारांनी अनेक गुणांचा विचार मांडला. मोकळे मन, रसाळ वाणी, याची गुणी संपन्न, नमनते नम्रता अंगी, नेघे रंगी पालट. म्हणजेच काही अभंगातून तुकोबाराय संतांच्या गुणाचं वर्णन करतात. काही अभंगांच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या अवतार कार्याचं वर्णन करताना आपल्याला पाहता येतात. संत महात्मे इथं अवतीर्ण होतात, पण अवतीर्ण होण्याचं काय प्रयोजन आहे? अनेक प्रयोजन तुकोबारांनी सांगितली. त्यातलं एक प्रयोजन सांगितलं, परोपकारिता. केवळ जगावर उपकार करण्याकरता संत महात्मे इथं येतात. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, घर जावई कुंठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी, आले घर जावई कुंठी. येथे उपकारासाठी आले, इथं उपकार करण्याकरता आले. पण ज्या घर वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते इथं आले कशा करता? उपकारासाठी. उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाड आम्हा, बुडता हे जनन देखवे डोळा. केवळ परोपकार किंवा उपकारी असे आरोनी उरला, आपुले तयाला पर नाही. केवळ परोपकार करण्याकरता संत इथं येतात. कधी कधी परोपकारिता सांगितले, तर कधी कधी तुकोबारांनी संतांचं वर्णन करताना असं म्हटलंय, तुम्ही अवतार धारण करून इथं कशा करता येता बरं? तुमचा अवतार धारण करण्याकरता एकच कारण आहे, जड जीवांचा उद्धार करणं. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. जड जीवांचा उद्धार करण्याकरता तुम्ही इथं येता. म्हणजे या काही अभंगातून संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन महाराजांनी वर्णन करून सांगितलं. काही अभंगांच्या द्वारे जगद्गुरु तुकोबारांनी संतांची लक्षणं वर्णन करून आपल्याला सांगितले. लक्षणं का वर्णन करून सांगितले? लक्षणं वर्णन करून सांगण्याचं एकच कारण आहे, या जगाच्या बाजारातून आपल्याला संत महात्म्यांची यथार्थ ओळख व्हावी, याकरता संतांची लक्षणं आपल्याला कळावी लागतात. नाहीतर असं होतं, वरपंगी वेश पाहून माणसं कुणाच्याही मागं लागतात आणि शेवटी कळतं हा संत नाही, हा फार मोठा भोंदू आहे. पण वेळ निघून गेलेली असते. विठ्ठल विठ्ठल. हे आत्ताच कलियुगात घडतंय असं, आत्ताच्या काळात घडतंय असं नाही. ज्ञानोबारांच्या काळापासून असंच घडत आलेलं आहे. तुकोबारांच्या काळामध्ये सुद्धा हे असं होतच ना. ज्ञानोबारांचा अभंग आहे पहा, काय? संसार तापले, संसार तापत्रे नाही, तापत्रये तापली, गुरु ते गिवसिती, भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी. कोणी भगवा वेश धारण करून आला की स्वामी या आमचा उद्धार करा, आमची कुंडली पहा. झालं सुरू, लोक त्यांच्या मागे लागतात. अशी अवस्था आहे. आणि मग त्यांची कशी अधोगती, ते कशी अधोगतीला जातात किंवा त्यांची कशी फजिती होते, ज्ञानोबारांनी विस्ताराने त्याचं वर्णन केलेलं आहे. किंवा तुकोबारांनी सुद्धा म्हटलं ना, पोटासाठी संत झाले कलित बहुत. हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून खरा साधू, खरा संत महात्मा आपल्याला कळायला पाहिजे, याकरता तुकोबारांनी विस्ताराने आपल्याला संत लक्षणांचं वर्णन करून सांगितलं. आणि म्हणून संत लक्षणं सांगताना वेगवेगळ्या अवच्छेदकातून सांगितली. कधी कधी संत म्हणून संतांची लक्षणं सांगितली, कधी कधी वैष्णव म्हणून त्यांची लक्षणं सांगितली, कधी कधी भक्त म्हणून सांगितली, कधी कधी साधू म्हणून सांगितली, कधी कधी हरिदास म्हणून सांगितली. अनेक पद्धतीने संतांची लक्षणं महाराजांनी सांगितली. वैष्णव तो जया, भक्त ऐसे जाना, नवती ते संत करिता कवित्व. किंवा तुका म्हणे संतपण याची नाव, जरी होय जीव सकळांचा, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. अनेक प्रमाण आपल्या समोर आहे. काही अभंगातून संत लक्षणांचा विचार सांगितला, संत लक्षण वर्णन केली. तर काही अभंगातून तुकोबारांनी संतांचा महिमा वर्णन केला. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांनी संतांचा महिमा वर्णन केला. हा जो महिमा आहे, हा महिमा संतांचा दोन प्रकारचा आहे.
एक आहे संतांचा स्वरूप महिमा आणि दुसरा आहे संतांचा शक्ती महिमा. काही अभंगातून तुकोबारांनी संतांचा स्वरूप महिमा वर्णन करण्याकरता प्रयत्न केला, पण ऐका, संतांचा जो स्वरूप महिमा आहे तो आपल्या वाणीच्या द्वारे वर्णन करून सांगता येत नाही. कारण संतांचं स्वरूप जे आहे तेच देवाचं स्वरूप आहे, कारण दोन्ही एकच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ज्ञानोबारांनी 9व्या अध्यायामध्ये चिंतन करताना असं म्हटलंय, तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचुनी अंतुवट वस्तू विचरे मे तेची ते. मी आणि ते यामध्ये कोणत्याही प्रकारचा भिन्न भाव नाही. देव आणि भक्त दुजा नाही विचार, अशी स्थिती आहे. म्हणून देवाचं स्वरूप जसं आहे तेच संतांचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपापर्यंत वाणी जाऊन पोहोचत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, ठाऊन पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. ठाऊन पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा असं म्हटलेलं आहे. असं ते स्वरूप आहे. कसं स्वरूप आहे? मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, असं ते स्वरूप आहे. म्हणून मनाचा प्रवेश, वाणीचा प्रवेश, इंद्रियांचा प्रवेश त्या ठिकाणी होत नाही. ज्ञानोबा म्हणतात, जेत मनाची नखी न लगे, असं ते स्वरूप आहे. बुद्धीची दृष्टी न रिगे तेत इंद्रिया किरजोगे काय होईल, असं संतांचं स्वरूप आहे. म्हणून ते संतांचं स्वरूप वर्णन करण्याकरता तुकोबारायांची वाणी, संतांचा स्वरूप महिमा वर्णन करण्याकरता तुकोबारायांची वाणी ज्यावेळेस प्रवृत्त झाली त्यावेळेस तुकोबारांच्या मुखातून शब्द निघाले बघा. काय वाणुवाता न पुरे वाणी, काय वाणुवाता न पुरे वाणी, काय वाणुवाता न पुरे वाणी, काय वाणुवाता न पुरे वाणी. मस्तक चरणी ठेवीत असे, मस्तक चरणी ठेवीत असे. काय वाणुवाता न पुरे वाणी, काय वाणुवाता न पुरे वाणी. मस्तक न पुरे हे वाणी. मस्तक चरणी ठेवीत असे, किंवा तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. वाचा कुंठित होते किंवा तुकोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, ते माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा, वर्णावया पार महिमा त्यांचा. देते माझा काय कोण तो विचार. देते माझा काय कोण तो विचार. येथे माझा काय कोण तो विचार. वर्णावया पार महिमा त्यांचा. म्हणून स्वरूप महिमा वाणीच्या द्वारे वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबारांनी स्वरूप महिमा वाणीच्या द्वारे विशेष रूपाने वर्णन केला नाही, पण संतांचा शक्ती महिमा मात्र वाणीच्या द्वारे वर्णन करता येऊन सांगता येतो. म्हणून संतांचा शक्ती महिमा तुकोबारांनी विस्ताराने वर्णन करून आपल्याला सांगितलं बरं का. संतांचा शक्ती महिमा सांगत असताना कधी कधी संतांच्या नामाचा शक्ती महिमा आपल्याला सांगितला, कधी कधी संतांच्या ध्यानाचा शक्ती महिमा आपल्याला वर्णन करून सांगितला, कधी कधी संतांच्या
कृपादृष्टीचा शक्ती महिमा वर्णन करून सांगितला. कधी कधी संतांच्या आलिंगनाचा सामर्थ्य महिमा वर्णन करून सांगितला. कधी कधी संतांच्या दर्शनाचा शक्ती महिमा सांगितला. कधी कधी संतांच्या भेटीचा शक्ती महिमा वर्णन करून सांगितला. पण आजच्या अभंगामध्ये मात्र जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या चरण रजाचा महिमा शक्ती महिमा प्रतिपादन करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. संत चरण चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज महिमा तुकोबाराय आपल्याला प्रगट करून सांगतात. संतांच्या चरण रजामध्ये काय सामर्थ्य आहे, संतांचा शक्ती महिमा तुकोबारांनी आपल्याला सांगितला. सुरुवातीला संत चरण रज म्हणजे काय याचा एक अर्थ आपण सध्या पाहणार, नंतर दुसरा अर्थ पुढे पाहू. संत चरण रज या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा होतो, संतांचा चरण स्पर्श ज्या रजांना, ज्या धुळीला, ज्या मातीला होतो त्याला संत चरण रज असं म्हणतात. विठ्ठल संत महात्मे ज्यावेळेस या भूमीवरून चालतात त्यावेळेस चालताना त्यांच्या चरणाचा स्पर्श ज्या मातीला होतो ती माती म्हणजे संत चरण रज आहे. आता संत महात्म्यांचं चालणं कसं आहे, ज्ञानोबांनी 13व्या अध्यायामध्ये अहिंसा पदावर चिंतन करताना विस्ताराने याचा विचार मांडला. संत महात्मे पाहतात कसं, संत महात्मे बोलतात कसं, संत महात्मे चालतात कसं. संत महात्मा या जमिनीवरून या पृथ्वीवरून चालायला लागला तर त्या महापुरुषाचं चालणं कसं आहे ज्ञानोबांनी काही दृष्टांत आपल्याला देऊन सांगितलं बरं का. ज्ञानोबराय सांगतात, का कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार, कुचुंबेल केशर या शंका. तो भ्रमर असतो ना, तो परागकणांचं सेवन करण्याकरता कमळावर येऊन बसतो. पण कमळावर आल्यानंतर तो इतक्या अलगदपणाने येऊन बसतो, त्या कमळाला सुद्धा कळत नाही की आपल्यावर कोणी येऊन बसलंय की नाही. इतक्या हळुवारपणाने तो येत असतो. ज्ञानोबराय म्हणतात, परी कमळदळे नेनती भ्रमर पराग नेती, परी कमळदळे नेनती. कमळदळांना सुद्धा माहीत पडत नाही, पणाने पाय ठेवून चालत राहतात, या जमिनीवरून चालतात. चालताना त्यांना व्यापक भाव प्राप्त झाल्या असल्या कारणाने चालताना ज्ञानोबराय असं म्हणतात, अगदी सावकाश चालतात. त्यांच्या अंतकरणातला असा भाव असतो, मने पाओ धडपडेल तरी स्वामीची निद्रा मोडेल. हा व्यापक भाव त्यांच्या अंतकरणामध्ये असतो. चालताना कृमी कीटक देखे, जर कृमी कीटक बारीक बारीक जीवजंतू जर त्यांनी पाहिले तर ते आजोबा सावकाश चालतात, जणू काय आपला पाय त्यांच्यावर पडला. आणि त्या बारीक जीवावर पाय पडणं म्हणजे साक्षात माझ्या स्वामीवर पाय पडण्यासारखं आहे. कारण त्या ठिकाणी
व्यापक भावाने ब्रह्मरूपतेने सगळं जगत भरलेलं संत महात्मे पाहत असतात. आणि म्हणून अगदी सावकाश चालतात. चालताना ज्ञानोबराय म्हणतात, लागती तेत होय जना सुख. त्यांच्या पायाचा स्पर्श ज्या ज्या जमिनीला होतो, ज्या ज्या भूमंडला होतो, तो भूमंडल, ती पृथ्वी सुद्धा काय होते, आनंदित होते. आणि म्हणून संत महात्म्यांच्या या चालण्याने पृथ्वी आनंदित होते. दोन प्रकारचा वर्ग या पृथ्वीवर राहताना पाहायला मिळतो. एक वर्ग असा आहे की तो वर्ग या पृथ्वीवर राहिला तर पृथ्वीला त्या वर्गाचं ओझ होत आहे. आणि एक वर्ग मात्र या पृथ्वीवरून चालायला लागला, या पृथ्वीवर राहायला लागला, पृथ्वीला मात्र आनंद होतोय. कोणाचा भार पृथ्वीला होतो? तुकोबाराय सांगतात, त्यांचा होय भूमी भार. ऐका नाही, इथं आल्यानंतर जे करू नये ते करतात असा जो दुर्जनाचा वर्ग आहे त्याचा या जमिनीला भार होतो. किंवा भूमी कापे त्याच्या भारे, कुंभ पाकाची शरीरे. किंवा आता जन्माच्या अभंगामध्ये आपण पाहतोच ना, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पृथ्वीसी झाले ओझे त्यांचे. काही लोकांचं पृथ्वीला ओझ होतं, भार होतो. पण एक संतांचा वर्ग असा आहे की तो वर्ग या पृथ्वीवर राहिला तर पृथ्वीला आनंद होतो. आणि संत महात्मे पृथ्वीवर चालतात, पण त्यांच्या चरणाचा स्पर्श ज्या ज्या मातीला होतो, ज्या ज्या धुळीकणांना होतो, ती माती सुद्धा पवित्र होते. आणि त्या रजकणाचा परिणाम तिघांवर होतो. संतांच्या रजकणाचा परिणाम हा जडावर होतो, संतांच्या रजकणाचा परिणाम देवावर होतो, आणि संतांच्या रजकणाचा परिणाम सामान्य जीवावरही होतो. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या रजकणाचा परिणाम जडावर होतो. कसा होतो? पहिला मुद्दा ठेवला, संत रजकणाचा परिणाम जडावर होतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे, आपण नेहमी श्रवण करत असतो. जगद्गुरु तुकोबारायांनी पहाटे उठावं, इंद्राणीचं स्नान करावं, पांडुरंगाची पूजा करावी, गळ्यामध्ये विनायक अडकवावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या, आणि तुका म्हणे यांचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. म्हणून एकांत गाठावा, एखाद्या डोंगरावर जावं आणि एकांतामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करावं. तुकोबारायांची पत्नी होण्याचं सौभाग्य ज्यांना प्राप्त झालं, जिजाऊ आईसाहेब, त्या मात्र पतिव्रता माऊली होत्या. तुकोबारायांना जीव घातल्याशिवाय आईसाहेब कधी जेवल्या नाही. महाराज जर भजन करायला जात आहे तर आईसाहेबांनी इकडून तिकडून धान्य गोळा करावं, पीठ गोळा करावं, भाकरी थापावी आणि ती भाकरी डोक्यावर घ्यावी. आणि महाराज कोणत्या डोंगरावर भजन करण्याकरता गेले, शोधत महाराजांना जावं. मग महाराज भंडाऱ्यावर गेले असतील म्हणून भंडारावर चढून जावं. तिथं महाराज दिसले तर ठीक, भंडारावर महाराज नसले तर तिथून उतरावं, पुन्हा भामचंद्रावर जावं. तिथं एखाद दिवस महाराज असले तर ठीक, तिथं नसले तर पुन्हा भामचंद्रावरून उतरावं आणि घोराड्यावर जावं. अशी त्या माऊलीची रोज पायपीट होत राहायची. एक दिवस जिजाऊ आईसाहेबांनी तुकोबारायांना एकांतात विचारलं, महाराज तुम्ही भजन करायला जातात, पण कमीत कमी जाताना सांगून तरी जात जाओ. तुम्ही जर मला नाही भेटलात तर मला फार पायपीट करावी लागते. कमीत कमी एवढं तरी सांगून जात जा, मी अमुक आज या डोंगरावर भजन करण्याकरता जाणार आहे. असं आईसाहेबांनी विचारल्यानंतर तुकोबारायांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. महाराज म्हटले, अगं मी आज कोणत्या डोंगरावर भजन करायला जाणार आहे हे माझंच मला माहीत नसतं. माझा पांडुरंग ज्या दिशेने मला घेऊन जाईल त्या दिशेने मी भजन करण्याकरता जातो, मी काही निश्चित ठरवून जात नाही. मग असं विचारल्यानंतर आईसाहेब म्हटले, मग मला काहीतरी उपाय सांगा, मला काहीतरी पर्याय सांगा. आणि मला काहीतरी पर्याय सांगा असं म्हटल्यानंतर मग तुकोबारायांनी जिजाऊ आईसाहेबांना सांगितलं, बरं का, तुम्ही माझ्याकडे बघा, कुत्रे रोज पाहता तुम्ही, माझ्याकडे बघा, कुत्रे पाहायला इथं, माझ्याकडे लक्ष द्या ना. तर मग घडला काय प्रसंग असा घडला, त्याचं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य असेल म्हणून त्याला इथं येऊन बसायची बुद्धी निर्माण झाली. पण माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा इथं येऊन बसायची बुद्धी निर्माण होत नाही, त्यांना कुत्र्याचीच उपमा द्यावी लागेल, ऐका नाही. हा व्हावे त्याचे द्वारी श्वान याती किंवा मनुष्य परी कुतरीती, तुकोबारायांनी असं म्हटलेलं आहे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, येर काय ती बापुडी. काय? तरीच जन्मा यावे दास विठोबाची व्हावे, नाहीतरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. चला श्वानाकडे सोडून माझ्याकडे बघा आता.
आणि मग इकडे प्रसंग मग जिजाऊ आईसाहेबांनी महाराजांना विचारल्यानंतर महाराज म्हटले, आता तू विचारतेस म्हणून सांगतो. संत महात्मे आपला मोठेपणा आपल्या तोंडाने कधीच सांगत नाही. विनाकारण आपल्याला घाण सवय लागली, ही पदवी लावा, फलानी पदवी लावा, मी असा, कार्ड छापा, रील, आता रीलचा जमाना आहे असो. तर या ठिकाणी महाराज आपल्या मोठेपणा कधी संत महात्मे आपला प्रगट करत नाहीत. संतांचा एक गुण, अमानित्व नावाचा गुण जो आहे, त्याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम अदंभित्वम या पदावर ज्ञानोबा म्हणतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसे पण मिरवी आवडोनी. संत महात्मे आपला मोठेपणा लपवून ठेवतात. जिजाऊ आईसाहेबांना सांगितलं, बघ तुझी पायपीट होते, तुझी माझ्यावर अनन्य श्रद्धा आहे, तू पतिव्रता माऊली आहे, म्हणून तुला सांगतो की मी कोणत्या डोंगरावर जातो हे ओळखण्याकरता मी तुला काहीतरी खूण सांगतो म्हणे. काय खूण आहे? देहू गावाच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्ते 3 डोंगराकडे जाण्याकरता फुटतात. मग 3 रस्त्यापैकी एखाद्या रस्त्याने तर मी एखाद्या डोंगरावर गेलेलो असणार हे नक्की आहे, पण कोणत्या रस्त्याने जातो हे माझं मला ठाऊक नसतं. मी एखाद्या रस्त्याने जातो, पण मी आज कोणत्या रस्त्याने गेलोय हे तुला जर लक्षात यावं असं वाटत असेल, निश्चित माझा पत्ता तुला कळावा असं वाटत असेल, निश्चित माझं लोकेशन तुला माहीत व्हावं असं वाटत असेल, तर काय करायचं? त्या 3 रस्त्यापैकी तिथं आल्यानंतर एका रस्त्याला कान लावावा आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी तुला ऐकायला येईल असं समजायचं, त्या रस्त्याने मी त्या डोंगरापर्यंत गेलेलो आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या दिवशी आईसाहेबांनी प्रयोग केला आणि खरंच ना, त्या 3 वाटांपैकी एका वाटेला कान लावला असताना विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकायला आला आणि ती वाट ज्या डोंगरापर्यंत जाते त्या डोंगरावर आईसाहेब गेले आणि तिथे तुकोबारायांचं दर्शन झालं. मला हे सांगायचंय, संतांच्या रजकणाचा हा परिणाम आहे. संतांच्या रजकणाचा परिणाम जडावर होतो, पहिला मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा तुमच्या समोर ठेवला होता, संतांच्या रजकणाचा परिणाम देवावर सुद्धा होतो. देवावर कसा होतो? एखाद्या स्कंदामध्ये स्वतः भगवान परमात्मा उद्धवाजवळ बोलतात बरं का, पूययत्यंग्र रेणुभिः अनुव्रजाम्यहम नित्यम. मी त्यांच्या चरणराजाला नित्य अभिवादन करतो असं भगवान म्हणतात. संतांच्या चरणराजाला मीही अभिवादन करतो अशी भगवत मुखातून आलेली वाणी आहे. आणि मग भागवतामध्ये चिंतन करताना एकनाथ महाराजांनी गोड वर्णन केलंय. एकनाथ महाराज भगवंताच्या मुखातून बोलतात बरं का. काय बोलतात आहे का? भगवान म्हणतात, या जगतामध्ये मी पवित्र म्हणून वर्णन केलं जातं. या जगतामध्ये सगळ्यात पवित्र माझं नाव आहे, या जगतामध्ये मी पवित्र आहे असं लोक माझं वर्णन करतात. मग मी जरी पवित्र या जगतामध्ये प्रसिद्ध असलो तरी माझ्या ठिकाणी येणारा जो पवित्रपणा आहे तो कुणामुळं आला ते ऐका. माझ्या ठाई जे पवित्रपण ते संतांचे निमज जाण, या लागी मी स्वय आपण धावे चरण रज वंदावया. भक्त रज रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता, माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. स्वतः भगवान म्हणतात, भक्तांच्या चरणराजाला अभिवादन करताना त्या चरणराजाला मी माझ्या अंगावर घेतल्यामुळंच मला या जगतामध्ये पवित्रपणा आला आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर नाम याचे पाठी सारे केशिराज, चरणाची माती धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे.
जवंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा नाचती कीर्तनी त्यांचे माथा नामयाचे पाठी चाले केशिराज लागावया रज चरणीचे नामदेवरायांच्या मागे भगवान परमात्मा चालतात मागे चालतात बरं कशा करता नामदेवरायांच्या आचरणातून उडणारे जे रज आहेत ते आपल्या अंगावर यावेत याकरता भगवंत नामदेवरायांच्या मागे चालतात दुसरं प्रमाण देव इच्छी रज चरणीची माती देव आता देव शब्दातून सगळे देव घ्या देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे संतांच्या मागे धावत धावत चालतात बाकीचे देव सोडून घ्या सगळ्या देवो के देव महादेव ते सुद्धा संतांच्या मागं मागं चालतात बरं का म्हणून चरणीचे रजवंदी शूळपाणी शूळपाणी म्हणजे काय आहे शूल ज्याने हातात धारण केलेलं आहे पाणी पाणी म्हणजे प्यायचं पाणी नाही शूल पाणी म्हणजे धारण केलेलं आहे हातात शूल ज्याने असा तो बहुरी समास मराठी व्याकरण पहिलं वर्ष शूल पाणी भगवान शंकर हातामध्ये त्रिशूळ धारण केले असे काय करतात चरणीचे रजवंदी शूळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा म्हणजे कीर्तनी त्यांचे माथा नाचती असा त्याचा अर्थ नाही त्याचा अन्वय करावा लागतो की जे कीर्तनी नाचती त्यांचे रज माथा शूळ पाणी वंदी विठ्ठल विठ्ठल असे जे भगवत भक्त आहेत त्यांच्या रजकणाची इच्छा देव करतो म्हणून संत रजकणाचा परिणाम देवावर स्वतः सुद्धा होतो आणि तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे संत रजकणाचा परिणाम जीवावर सुद्धा होतो जीवावर काय परिणाम होतो जीवावर होणारा एक परिणाम तुकोबरांनी आपल्याला सांगितला तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता संतांचे रजकण लागले तर तनु निवे तनु म्हणजे काय तनु शब्दाचा अर्थ होतो शरीर आणि एकच शरीर प्रत्येक जीवाला नाही किती शरीर आहे माहिती किती शरीर आहेत प्रत्येक जीवाला बाळा तुला किती शरीर आहेत माहिती आहे तुला नाही माहिती एखादं तरी आहे ना एक माहिती आहे ना तुला हा बरं झालं एक तरी माहिती प्रत्येकाला 3 शरीर आहेत वेदांत शास्त्राने केलेले चिंतन आहे प्रत्येकाला 3 शरीर आहे आपल्याला जे स्थूल दृष्टीला दिसतं याला स्थूल शरीर असं म्हणतात त्याच्यामध्ये आतमध्ये एक शरीर आहे त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात आणि त्याच्याही आत जे शरीर आहे जो देह आहे त्याला कारण देह असं म्हणतात शरीर म्हणजे देह मग स्थूल देह पंचमहाभूतांपासून जो बनलेला आहे पितृभुक्तान्न जात वीर्यात जातोन्नेनैव वर्धते पंचदशिकारांनी चिंतन केलं की रक्त रेतापासून बनलेलं जे शरीर आहे पंचमहाभूतांच्या एकत्रीकरणापासून बनलेला हा जो स्थूल देह याला स्थूल देह असं म्हणतात त्याच्यामध्ये सूक्ष्मम तल्लिंगम उच्चते आतमध्ये असणारा जो सूक्ष्म देह आहे पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन बुद्धी किंवा मन बुद्धी चित्त अहंकार 17 तत्वाचं धरा नाही तर 19 तत्वाचं धरा असं जे सूक्ष्म शरीर आहे ते पुढचं शरीर आहे आणि त्याच्यानंतर कारण देह म्हणजेच अज्ञान म्हणून त्याचा विचार मांडलेला आहे अशी प्रत्येकाला 3 शरीरं आहेत 3 देह आहेत मग संत रजकानाचा परिणाम फक्त एकाच देहापुरता मर्यादित आहे असं नाही तुका म्हणे निवेतनु स्थूल देहही शांत होतो सूक्ष्म देहही शांत होतो आणि कारण देहही शांत होतो विठ्ठल विठ्ठल विस्तार करायचा नाही फक्त स्थूल देहाचं सांगतो म्हणे रामेश्वर त्यांच्या समागमे झाले हे आराम देह माझा स्थूल देह शांत झाला तुकोबरायांच्या सहवासामध्ये आल्यानंतर रामेश्वर भट्टांचा स्थूल देह शांत होतो सूक्ष्म देहही होतो कारण देहही होतो संत रजकणाचा परिणाम शरीरावर होतो जीवावर होतो काय जीवावर होतो की जीव टाळ ठेवून निघून जातो विठ्ठल 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 काय परिणाम होतो जीवावर ऐका जीवावर असा परिणाम होतो वासनेचे बीज जळून जाय वासनेचं बीज जळून जातं असं महाराज म्हणतात
जीवावर होणारा हा रजकणाचा परिणाम आहे. मग वासनेचं बीज जळून जातं, संत चरणाच्या द्वारे जळून जातं. काही प्रश्न निर्माण होतात. तुम्ही म्हणाल सुरुवातीला, महाराज तुम्ही सांगा आम्हाला की वासना कशाला म्हणतात. पहिला प्रश्न निर्माण होतो, वासना म्हणजे नेमकं काय आहे. आणि वासनेचं बीज जळून जातं म्हणजे वासनेचं बीज नेमकं काय आहे, वासनेचे प्रकार कोणते आहेत, आणि संत चरण राजाच्या द्वारे वासना जळून जाते कशी. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रश्न आहे, वासना कशाला म्हणतात. वासना कशाला म्हणतात ऐका. भुक्त विषयाचे अंतकरणावर झालेले सूक्ष्म संस्कार याला वासना असं म्हणतात. जीव काय करतो, जीव विषयांचा भोग घेतो आणि इंद्रियांच्या द्वारे विषयांचा भोग घेतल्यानंतर विषय समोरून नष्ट होतात, पण विषयाचे सूक्ष्म संस्कार अंतकरणावर राहतात. आता विषय समोर आहेत का, विषय समोर नसतात, पण विषयाचे अंतकरणावर झालेले संस्कार. खाऊ परवाच्या दिवशी आपण जेवायला गेलो, काय कढी झाली होती, काय कढी, काय ती लापशी होती, तशी तर काही खायला मिळालं नाही अजून. मागच्या वर्षी आपण सप्त्याला होतो का ह्या घरी जेवायला होत्या त्यावेळेस यांनी रस केला होता ना, विकतच्या नाही, ते विकतचा रस नाही अहो, विकत आम्ही आणले होते त्यांनी, मला चांगलं आठवते. चव अजून माझ्या तोंडात घुटमळायला लागले. रस गेला, वर्ष गेले, सगळं गेलं, पण रसाचे संस्कार अंतकरणामध्ये आहे, याला म्हणतात वासना. विठ्ठल विठ्ठल विषय समोर नाहीत, पण भोगलेल्या विषयाचे अंतकरणावर असणारे जे सूक्ष्म संस्कार आहे याला म्हणतात वासना. ही वासना आहे. वासनेचे काही प्रकार सुद्धा आहेत बरं का. वासनेचे काय प्रकार आहेत, वासनेचे योग वाशिष्ठामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार सांगितले. एक आहे देह वासना, लोक वासना आणि शास्त्र वासना. आता याच्यामध्ये सुद्धा फार पोटभेद केलेले आहेत, आरोग्य वासना वगैरे वगैरे, विस्तार आपल्याला करायचा नाही. हे वासनेचे काही प्रकार सांगितलेले आहेत. मग पुढं चला, वासनेचे प्रकार आपण पाहिले, वासना कशाला म्हणतात हे पाहिलं. वासनेचं बीज नेमकं काय आहे हे आम्हाला सांगा. तर ऐका, वासनेचं बीज कशाला म्हणतात, ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीमध्ये त्याची व्याख्या केलेली आहे, विस्तार करायचा नाही. तर वासनेचं बीज नेमकं कशामध्ये आहे, तर आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजेच वासनेचं बीज आहे. विठ्ठल विठ्ठल वासनेचं बीज जळून जातं हे आम्हाला कळालं, पण वासना गेलीच पाहिजे का हो, वासना का गेली पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. राहिली वासना तर राहू द्या, तेवढाच पठ्ठ्याचा स्टॉक बाबा सांगत असत, राहिली तर राहू द्या ना. वासना राहिली नाही पाहिजे, वासना निवृत्त झालीच पाहिजे, कारण वासना ही परमार्थाला प्रतिबंध करणारी आहे. वासना अंतकरणामध्ये राहिली तर वासना काय करते महाराज, जन्म घ्यायला लावते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगेची झाली अंगे हरिरूप, तेची झाली अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगेची झाली अंगे हरिरूप, तेची झाली अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना राहिली जन्म घ्यावा लागतो. सामान्य जीव सध्या सोडून महाराज तुकोबारांनी मोठ्याचं उदाहरण दिलंय. महाराज म्हणतात, वासनेचा संग होयांत काळी, तरी तपोबळी जन्मधरी. सामान्य तप करणारा नाही, तपांमध्ये बलवान मोठं तप करणारा जड भरत राजासारखा राजा जरी असला तरी सुद्धा त्याला जन्म घ्यावा लागतो. कशामुळे घडतं हे, वासना. पण वासना फार भयंकर आहे. भूमी अवघी शुद्ध जाना, अमंगळ हे वासना. वासना जोपर्यंत अंतकरणामध्ये राहते ना, तोपर्यंत जीवाला खऱ्या ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होत नाही. आणि म्हणून ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते कुणाला, वासना निमाले. समोर
ब्रह्मरस गोडी तयासी फावली. कुणाला हो? वासना निमाली समूळ ज्याची, ज्याची समूळ वासना निवृत्त झाली त्यालाच ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होते. म्हणजे ब्रह्मरसाची गोडी प्राप्त होण्याकरता वासना अंतकरणातली निवृत्त व्हावी लागते. आणि शब्द महाराजांची आहे वासना निमाली समूळ ज्याची. समूळ म्हणजे काय? मुळासहित जावी लागते. आणि मुळासहित जाणं म्हणजे बीजासहित संपणं. आणि इथं महाराजांनी असं म्हटलंय वासनेचे बीज जळून जाय. अजून एक प्रमाण सांगतो. 100 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबारांनी असं म्हटलंय, जोपर्यंत वासनेचं मूळ संपत नाही तोपर्यंत आम्ही तरलो असं म्हणायचं नाही तोंडाने कोणीच. वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तरलो से कोणी न म्हणावे. आम्ही तरलो, आम्ही तरुण गेलो असं कोणी म्हणू नये. अजून वासना शिल्लक राहिलेली आहे आणि कालांतराने का होईना ती बाहेर येतच असते. म्हणून ही वासना संपवावी लागते. आणि म्हणून वासनेचं बीज आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि म्हणून ते अज्ञानासहित वासना निवृत्त झाली पाहिजे. आणि म्हणून निवृत्ती वेदांत शास्त्राने 2 प्रकारची सांगितली. एक आहे लयरूप निवृत्ती आणि दुसरी आहे आत्यंतिक निवृत्ती. ठीक आहे. लयरूप निवृत्ती म्हणजे काय आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? सहज आणि सोपं उदाहरण गुरुवारी मारुती बाबा सांगत असत पाठामध्ये, विचारसागरामध्ये. म्हणजे आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती म्हणजे काय? एखाद्याचे फार केस वाढले आणि केस वाढल्यानंतर म्हटलं तो आता हे फार डोक्यामध्ये कोंडा झाला, आता हे जरा साफ करायला पाहिजे डोकं. आणि म्हणून मग तो न्हाव्याकडे गेला. न्हाव्याला म्हटलं वस्त्राला एकदा सगळीच केस काढून टाका. तसं सहज असं जे केस काढलं कुणी तयार होत नाही. फार प्रेम केसांवर माणसाचं. कुणी गेल्याशिवाय तर माणसं कुणी केस काढत नाही. आणि मग तो गेला केस काढण्याकरता गेल्यानंतर न्हाव्याने काय केलं? वस्तारा घेतला आणि सगळी केस काढून टाकली. आता सगळी केस काढल्यानंतर सुद्धा आता केस डोक्यावरचे काढले की नाही? केसांची निवृत्ती केली की नाही? केस डोक्यावरचे काढले, पण आता केस डोक्यावर येणारच नाही असं घडणार आहे का? पुन्हा केस लगेच येतात. कधी येतात माहिती आहे का? बाबा सांगत असतात वस्तारा पुढे गेला की लगेच केस डोकवर करून पाहते की वस्तारा कुठपर्यंत गेलेला आहे. लगेच केस येण्याकरता तयार होतात. आणि म्हणून केसांची ही आपण वरून निवृत्ती करतो. याला कोणती निवृत्ती म्हणतात? याला म्हणतात लयरूप निवृत्ती. पण एखाद्याच्या डोक्यावर टक्कलच पडला म्हणजे केसांची कोणती निवृत्ती झाली? आत्यंतिक निवृत्ती. हा, कायमची निवृत्ती. आता पुन्हा केस उगवण्याचा संभव दिसत नाही. लोक करतात प्रयत्न, पण प्रयत्नामध्ये तेवढे काही सफल होताना दिसत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. ही वासनेची निवृत्ती झाली पाहिजे. लयरूप निवृत्ती नाही, आत्यंतिक निवृत्ती झाली पाहिजे. आणि आत्यंतिक निवृत्ती होण्याकरता वासनेचं बीज संपलं पाहिजे. आणि वासनेचं बीज आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि मग आत्मस्वरूपाचं अज्ञान जर वासनेचं बीज असेल तर या आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची म्हणजेच वासनेच्या बीजाची निवृत्ती संत रजाच्या द्वारे कशी घडेल? शंका मोठी आहे. मग संत चरण रज म्हणजे काय? सुरुवातीला सांगितलेला अर्थ संतांच्या चरणाने पुनीत झालेली माती, याला संत चरण असं म्हणतात. याच्याद्वारे याचा परिणाम, याच्यावर जर आपण श्रद्धा ठेवली तर हा परिणाम जीवनामध्ये घडेल. वासनेची निवृत्ती होईलच. पण दुसरा मला अर्थ असा सांगायचा आहे. या ठिकाणी चरण रज महाराजांनी म्हटलंय. रज शब्दाचा अर्थ महाराजांनी दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञान असा केलेला आहे. महाराज म्हणतात घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मेळवण बहु माझी, निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्या रे मज दुर्बळासी. या ठिकाणी रज शब्दाचा अर्थ महाराजांनीच केलाय ज्ञान. आणि मग या ठिकाणी चिंतन करताना रज म्हणजे ज्ञान असा अर्थ आपण करू शकतो. आणि चरण शब्दाचं चिंतन करताना आपल्याकडं परंपरेने असं सांगितलं जातं उत्तमानाम स्वरूपम ही पाद शब्देन भन्यते. महापुरुषांचं स्वरूप हे चरणाच्या द्वारे सांगितलं जातं. मग चरण शब्दाचा अर्थ स्वरूप करा आणि रज शब्दाचा अर्थ करा ज्ञान, म्हणजे स्वरूपाचं ज्ञान. संत चरण म्हणजे स्वरूपाचं ज्ञान आणि स्वरूपाच्या ज्ञानाच्या द्वारेच स्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती होते, म्हणजेच वासनेच्या बीजाची निवृत्ती होते. विठ्ठल वासनेचं बीज निवृत्त होतं. महाराजांचे शब्द महत्वाचे. महाराज म्हणतात वासनेचे बीज पळून जाय नाही म्हटलं. हा, पळालेले परत येतात. जळालेले मसनातून तर काय कोणी अजून आलं नाही. जळून जाय. एकदा बीज जळून गेलं
एकदा बीज जळून गेलं आणि शेतामध्ये पेरलं. ज्ञानोबा म्हणतात, आवडे तेतुली सिंचली तरी न विरुडती आवडे तैसी, जैसी बीजे सर्वथा आहाळली मग ती सुक्षेत्री जरी पेरली. ज्ञानोबा म्हणतात, एक जण मनुष्य असा म्हटला भुईमुग पेरायचा आहे. भुईमुग पेरत असताना त्याने खारे शेंगदाणे खाल्ले. तो म्हटला, काय खारे शेंगदाणे लागतात, तो सुंदर, पण आपण आता भुईमुग पेरायचा आहे ना, मग आता शेंगदाणे येतानाच खारे आले पाहिजे, असे शेंगातूनच खारे शेंगदाणे बाहेर पडले पाहिजे. म्हणला मग काय करावं लागण्याच्या करता? तो म्हणला, काय नाही, बीज असं चांगलं भाजायचं खरपूस, शेंगदाणे खारे करायचे. आणि त्याने शेंगदाणे खारे केले, मस्त पेरले, हे का नाही. मग आता त्याने खारे शेंगदाणे पेरले. महाराज चमत्कार असा झाला, सुंदर पाऊस पडला, वापसा झाला होता, पाऊस झाला आणि सुंदर सुंदर शेंगा, एका झाडाला 50 नाही 100 150 शेंगा. आणि अशा शेंगा आल्या. महाराज शेंग फोडली, अशी खायला खरपूस खारट लागायची. असं टरपलं फोडलं, बाजूला केलं की असा शेंगदाणा लागायचं, जणू काय विकत आणलेल्या शेंगदाण्याचा, खाऱ्या शेंगदाण्याचा पुडाच फोडलाय का काय, असं शेंग फोडायची ना असे शेंगदाणे लागले खायला. खरं आहे की नाही? होईल की नाही? असं नाही होणार? काय नाही म्हणता, असं घडूच शकत नाही. बीज भाजूनी केली नाही. बीज एकदा भाजलं आणि ते किती पेरलं, किती पाणी घातलं, काही झालं, ते उगवतच नाही. खारं खरपूस यायचा प्रश्नच पुढे राहिला, उगवतच नाही. मग एकदा बीज जळून गेलं की पुन्हा त्याच्या ठिकाणी अंकुर येण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहत नाही. आणि म्हणून वासनेचे बीज जळून जाय विठ्ठल विठ्ठल. संत रजकणाचा परिणाम जीवावर असा होतो, वासनेचे बीज जळून जाय. आणि मग संत रजकण म्हणजे अर्थ सांगितला, संतांचं ज्ञान किंवा संतांनी जीवाला केलेला उपदेश, त्या उपदेशाचा परिणाम सुद्धा जीवावर होतो. संतांच्या संगतीमध्ये आलेलं संत जीवाला ज्ञान देतात आणि त्याचा परिणाम जीवावर असा होतो की जीवाच्या अंतःकरणामध्ये असणारी वासना निवृत्त होते, समूळ वासना निवृत्त होते. मीराबाईंच्या जीवनातला प्रसंग आहे की राजकन्या म्हणून जन्माला आलेल्या मीराबाई, काय अधिकार असेल महाराज, पायामध्ये चाळ बांधावे, गळ्यामध्ये विणा अडकवावा आणि भगवंताचं गोड भजन करावं. पग घुंगरी घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू मै तो अपने नारायण की, हो गैया पहिदासी रे, पग घुंगरू. लोग कहे मीरा बाई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे, पग घुंगरू. भजन करावं आणि भक्तीचं असं सुंदर तेज मीराबाईंच्या अंगावर होतं. महाराज भजन करत होत्या, भक्तीचं तेज अंगावर होतं. आणि मीराबाईंच्या राजवाड्यामध्ये सेवा करण्याकरता एक दासी येत होती. ती दासी सेवा करण्याकरता यायची आणि जायची. एक दिवस त्या दासीचा तरुण वयामध्ये आलेला मुलगा सहज मीराबाईंच्या महालामध्ये आला आणि त्याला मीराबाईंचं दर्शन झालं. आणि मीराबाईंच्या अंगावर तेज असं होतं, महाराज पाहिल्याबरोबर कोणाचंही चित्त आकृष्ट होईल असं सौंदर्य आणि भक्तीचं तेज अंगावर होतं. ते पाहिल्यानंतर त्या तरुणाच्या अंतःकरणामध्ये वासना निर्माण झाली आणि त्याने मनामध्ये असा निश्चय केला की मी लग्न करेल तर मीराबाईंशीच लग्न करेल, नाही तर तसाच राहील. घरी आला आणि हट्टाला पेटला आणि असा संकल्प केला की मीराबाईंशीच लग्न करायचं. आणि आईने समजून सांगायचा प्रयत्न केला पण त्याने ऐकायला तयार नाही. त्याने अन्न पाण्याचा त्याग केला. एकुलता एका पोराची अशी झालेली अवस्था, ती आईला पाहावी ना, काय करावं काही कळे ना. बरं बाळा, आपलं मुलगा अन्न पाणी घेत नाही, त्या आईला तरी अन्न पाणी कसं गोड लागणार. आणि मग ती सुद्धा शरीराने कृश झाली. तिच्या चेहऱ्यावर असणारी उद्विग्नता एक दिवस मीराबाईंनी पाहिली आणि मीराबाईंनी विचारलं, म्हणे का गं तुझी अशी अवस्था का झाली, तू का उद्विग्न दिसते, कायम पाहिलं तर तुझा चेहरा उदास दिसतो आणि तू अशी कृश का होत चालली. असं विचारल्यानंतर तिचे डोळे पाण्याने डबडबले. सांगायला तोंडातून शब्द फुटेना, पण फार मीराबाईंनी आग्रह केल्यानंतर तिने सांगण्याचं धाडस केलं. म्हणे असं असं घडलंय, त्यामुळं मुलाने अन्नपाणी सोडलंय आणि मलाही अन्नपाणी गोड लागेन असं झालंय, काय करावं काही कळेना. मी त्याची समजूत घालायचे भरपूर प्रयत्न केले पण तो ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही, काय करावं.
आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर मीराबाईंनी ऐकलं आणि मीराबाईंनी सांगितलं, जा तुझ्या मुलाला जाऊन सांग मी तुझ्याशी लग्न करण्याकरता तयार आहे. असा शब्द ज्यावेळेस मीराबाईंनी दिला त्यावेळेस त्या दासीला आश्चर्य वाटलं. मीराबाई असं कसं बोलल्या? पण महापुरुषांच्या शब्दामध्ये काहीतरी विशेष कृपा असते म्हणून त्याने तो निरोप जाऊन सांगितला, मुलाला सांगितला. एवढा आनंद झाला महाराज. पण मीराबाईंनी एक सांगितलं होतं की मी सांगितलेली एक अट मान्य करावी लागेल. ती अट जर मान्य केली तर मग मी तुझ्याशी लग्न करणार आहे. महाराज अशा वेळेस माणसं कोणत्याही अटी मान्य करण्याकरता तयार होतात. आणि मग तो म्हटला, एक काय अशा कितीतरी अटी मी मान्य करायला तयार आहे. आणि मग जेवला वगैरे आणि मग मीराबाईकडे घेऊन त्याची आई त्याला आलेली आहे. आल्यानंतर मग त्याने विचारलं, काय अट आहे लवकर मला सांगा. त्यावेळेस मीराबाईंनी काय केलं सांगितलं, 8 दिवसाचं अनुष्ठान तुला करावं लागणार आहे. ते अनुष्ठान सफल झालं, यथासांग तुझ्याकडून घडलं, नंतरच मी तुझ्याशी लग्न करणार आहे. म्हणजे सांगा काय अनुष्ठान आहे. मीराबाईंनी सुंदर असा भगवान परमात्म्याचा विग्रह त्याच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, हा विग्रह घ्यायचा आणि अरण्यामध्ये एकांत वासामध्ये जायचं. एका वटवृक्षाच्या खाली जाऊन बसायचं. हा विग्रह समोर मांडायचा. त्या विग्रहासमोर पद्मासनामध्ये बसायचं आणि 7 दिवस सतत 24 तास सतत त्या भगवंताच्या विग्रहाकडे पाहत राहायचं. विग्रहापासून आपली दृष्टी बाजूला हलवायची नाही. डोळ्याने सतत भगवंताचं रूप पाहत राहायचं आणि मुखाने सतत परमात्म्याचं नामचिंतन करायचं. नाम मात्र वाणीने खंडलं नाही पाहिजे आणि डोळ्यावरची दृष्टी डोळ्यातली भगवंताच्या मूर्तीपासून हटली नाही पाहिजे असा नियम सांगितला. आणि सतत जर 8 दिवस तू हे अनुष्ठान केलं मग 8व्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करणार असं सांगितलं. महाराज आनंदाने गेला, भगवंताचा विग्रह समोर ठेवला. आता 8 पाळायची होती. सोबत काही राजसेवक सुद्धा आलेले होते, हा कसा नियम पाळतो हे पाहण्याकरता. आणि मग त्याने ते सुरू केलं. सुरू केल्यानंतर महाराज कधीच नामचिंतन केलेलं नव्हतं. बसला, बळबळ मन लावायचा प्रयत्न केला. दृष्टी तर देवावर आहे पण मनाने नामचिंतन, तोंडाने नामचिंतन चाललंय. मन इकडं तिकडं धावायला लागलं. पहिला दिवस असाच गेला. दुसरा दिवस तो परत मन त्या ठिकाणी वळवून आणायचा प्रयत्न करायला लागला. नाममुखाने थांबायला लागलं पण अट पूर्ण करायची होती म्हणून सतत नामचिंतन वाचेना कसं येईल याचा परिणाम असा विचार अट्टाहास तो करायला लागला आणि दृष्टीला भगवान परमात्म्याचं रूप पाहायला लागला. 2 दिवस गेले, 3 दिवस झाले. परिणाम असा झाला महाराज, दृष्टीला भगवान परमात्म्याचं रूप तो पाहत राहिला. डोळे झाकले तरी परिणाम असा व्हायला लागला. आता डोळे झाकल्यानंतर सुद्धा भगवंताचं तेच रूप त्याला डोळ्यामध्ये दिसायला लागलं आणि वाचेला हळूहळू सवय लागायला लागली आणि वाचा परमात्म्याच्या नामामध्ये रंगायला लागली. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. परिणाम असा झाला, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. महाराज अंतःकरण इतकं निर्मळ झालं, पवित्र झालं. 7 दिवस झाले आणि 7व्या दिवशी त्याला समाधी लागली. तो समाधी अवस्थेमध्ये गेला. अंतःकरणातली वासना जळून गेली महाराज. 7 दिवस पूर्ण झाले आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर मग मीराबाई त्या दासीला घेऊन अरण्यामध्ये आल्या. त्याला त्या समाधीतून व्युत्थान दशेवर आणलं, त्याला जागं केलं आणि जागं करून मीराबाई म्हणतात, अरे डोळे उघडून बघ, 7 दिवस पूर्ण झाले, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे ना. महाराज त्याने डोळे उघडून पाहिलं आणि मीराबाईंच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. विठ्ठल विठ्ठल.